काही असोसिएशनच्या लोकांनी कोणालाही इथे प्रोत्साहन देऊ नये, कोणालाही हिरव्या सापांना इथे बसायला देऊ नये हे स्पष्ट इथे सांगून जातोय। जे बसतील ते आपल्या हिंदू समाजाचे लोक बसतील, ही स्पष्ट भूमिका या निमित्ताने घ्या। मुंबई भाव चादका बंदरगाह हिंदू राष्ट्र में है, पाकिस्तान या कराची में नहीं, इसलिए यहाँ बांग्लादेशी और रोहिंग्या को बर्दाश्त नहीं किया जाएगा। यहाँ सिर्फ हिंदुओं को ही तिजारत की इजाज़त है। भाव चादका में बांग्लादेशियों और रोहिंग्या से मुताल्लिक़ कुली ख़वातीन ने शिकायत की थी, जिसके बाद बांग्लादेशी और रोहिंग्या कारोबारियों के खिलाफ कार्रवाई के लिए सख्त कदम उठाने के अहकाम जारी किए हैं। आज भाव चादका बंदरगाह के दौरे के दौरान रियासती वज़ीर मवेशी पालन और बंदरगाह नीतीश राणे ने मज़कूरा बयान दिया है कि इन्होंने कहा कि बंदरगाहों पर रोहिंग्या और बांग्लादेशियों की गुंडागर्दी बढ़ गई है, ऐसे में इन पर कार्रवाई की हिदायत दी गई है। इन्होंने कहा कि ये बंदरगाह हिंदू राष्ट्र में है, यहाँ बांग्लादेशियों और दीगर हरे सांपों को कारोबार करने की इजाज़त नहीं है। जो कोई इस बंदरगाह पर तिजारत या कारोबार करेगा वह हिंदू होगा। बंदरगाह के तहफ़्फ़ुज़ को लेकर नीतीश राणा ने तशवीश का इजहार करते हुए कहा कि समंदरी रास्ते से ही 11/26 हमले को अंजाम दिया गया था, इसलिए बंदरगाहों के तहफ़्फ़ुज़ की जिम्मेदारी की अहमियत की हामिल है। आणि म्हणून या जे आमच्या केंद्र सरकारने घेतलेली भूमिका, राज्य सरकारमध्ये आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आम्हाला एक पण बांगलादेशी आणि रोहिंग्या नावाची घाण इथे आम्हाला नको आहे। हे हिरवे सापांना दूध पाजून आपलं कधीच भलं होणार नाही, हे काही आपल्या लोकांनी समजून घ्यावं। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय सांगितलेलं की हिंदूंना हिंदूंची भीती नाही, हिंदूंना मुसलमानांची भीती नाही, हिंदूंना हिंदूंचीच भीती आहे, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला सांगितलेलं। आणि म्हणून इथे काही लोक जे फक्त आपल्या खिशे भरण्यासाठी या हिरव्या सापांना जे काय दूध पाजतायत ना, मी आपल्याला सांगेन की त्यांची नावं जरा आमच्याकडे द्या। त्या बांगलादेशी लांड्यांना तर ठीक करूच, पण त्या अगोदर आमचे काही जे वळवळत आहेत ना त्यांना पण काही नीट करण्याचे कार्यक्रम आम्हाला करायला लागतील। म्हणून या भाऊच्या धक्क्यावर या भागावर इथे व्यवसाय किंवा मच्छी विकण्याचा व्यवसाय, अन्य कुठलाही व्यवसाय फक्त हिंदूंनाच करण्याची मुभा आहे। कुठलाही बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे त्यांना करण्याची परवानगी नाही, म्हणून उगाचची मस्ती करायची नाही। आणि म्हणून जाता जाता परत एकदा धमकी देऊन जातोय की कोणीही इथे आमच्या कोणाही माता भगिनींवर एक छोटासा नख पण लावलं ना तर 2 हात आणि 2 पाय परत शुक्रवारच्या वेळी सिलेंडर वरती येणार नाही, एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ। म्हणून जेवढं बोलायचं तेवढं समजून घ्या। शेवटी सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं आहे। काही असोसिएशनच्या लोकांनी कोणालाही इथे प्रोत्साहन देऊ नये, कोणालाही हिरव्या सापांना इथे बसायला देऊ नये हे स्पष्ट इथे सांगून जातोय। जे बसतील ते आपल्याच हिंदू समाजाचे लोक बसतील, ही स्पष्ट भूमिका या निमित्ताने घ्या आणि यापुढे आरामात राहा, काही त्रास होणार नाही। अचानक जेव्हा 5 वाजता येईन तेव्हा उरले सुरले परत घेऊन जाईन, याची तुम्ही चिंता करू नका, एवढंच या निमित्ताने सांगतो। इथेच थांबतो। जय जय श्रीराम। इसी तरह की मज़ीद जानकारी के लिए हमसे जुड़े रहिए। हमारे YouTube, Facebook और Instagram पेज को जरूर फॉलो करें। जनता रिपोर्टर, आम जनता की आवाज़।